क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिवसरा पाटील शिक्षण संकुल येथे 1 मे महाराष्ट्र दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत माता पूजनाने झाली। यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यावेळेस राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत व संविधान गायले गेले। प्रास्ताविक परिचय साक्षी कुरुळे यांनी केला। त्यांनी आजचा दिवस हा त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं, कारण आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा एकाच दिवशी आला आहे। त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्व दिवसांचं महत्त्व सांगितले। 106 आंदोलक यांनी लढा दिला, त्यामध्ये अन्ने, सेनापती बापट असे विविध लोक होते। त्यामुळे आजचा दिवस आपणास पाहायला मिळत आहे। पाहुण्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांचा यथोचित सत्कार प्रशालेच्या तर्फे करण्यात आला। शाळेचा माजी विद्यार्थी श्री दिनेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना 1 मेच्या शुभेच्छा दिल्या व तुम्ही चांगलं शिका, एक चांगले नागरिक व्हा, तुमचं नाव मोठं झालं तर तुमच्या शाळेचं नाव आपोआप मोठं होईल असा मंत्र दिला। आपले गुरुजन हे आपले मार्गदर्शक आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी कृती करावी। शाळेला भविष्यामध्ये जी काही मदत लागेल ते मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्राध्यापक डॉक्टर मंगला पानसरे, मनशक्ती केंद्र यांनी विद्यार्थ्यांना एक प्रार्थनेमधून संदेश दिला। हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, मानवता, राष्ट्र, व्यक्ती, कल्याण, नमस्तू। आपण सर्वांनी मिळून राष्ट्र उभारणीचं काम केलं पाहिजे। त्यांनी विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टींमधून माहिती दिली। स्वच्छतेची, पाण्याचं महत्त्व, स्वतःची काळजी घेणे, आई वडिलांना रोज नमस्कार करणे असं सांगितलं। पालकांनाही मार्गदर्शन करताना त्या म्हटल्या की रोज तुमच्या मुलाने तुम्हाला नमस्कार केल्यावर तुम्ही त्याला आशीर्वाद देतात, तेव्हा आपल्या बोटांच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा मिळते। एकूणच 1500 पॉइंट्स आपल्या बोटांमध्ये असतात। आपण नेहमी प्रार्थना म्हटली पाहिजे। प्रार्थनेमुळे 12.5 कोटी पेशी आपल्या शरीरातील बदलतात। नेहमी चांगले सकारात्मक शब्द उच्चारणे आवश्यक आहे। नेहमी दुसऱ्यांबद्दल कृतज्ञता ठेवा। शिक्षकांना नमस्कार करा, त्यांच्याविषयी आदर असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा, बाहेरचे पॅकेट फूड खाऊ नये, घरचा खाऊ, राजगिरा, लाडू, शेंगदाणा चिक्की, खजूर असे विविध पौष्टिक पदार्थ खावे, यामुळे आरोग्य चांगले राहते। पालकांनीही मुलांना घरी पौष्टिक पदार्थ बनवून देऊन खाऊ घालावे। बाहेरचे बेकरी प्रोडक्ट शक्यतो टाळावे। संध्याकाळी 7:30 वाजता घरात रोज दिवा लावावा, प्रकाश, प्रार्थना म्हणावी, यामुळे घरात शांतता राहते। अशा गोष्टी सांगून एक सकारात्मक वातावरण निर्मिती त्यांनी केली। मान्यवरांच्या हस्ते संकुलातील बालवाडी ते माध्यमिक विभागातील सर्वच वर्गातील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल प्रमाणपत्र, पत्रक वाटप करून बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाचं आयोजन माध्यमिक विभागाच्या प्रमुख्याध्यापिका सुनीता घोडे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। आजच्या कार्यक्रमाला श्री प्राध्यापक खुशाल पानसरे यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व ऑर्डर देणे अंजली सुमंत यांनी केले। आभार माध्यमिक विभाग प्रमुख सुनीता घोडे यांनी मानले। सर्वांना नाश्ता आणि चहा मान्य प्रीती मॅडम यांच्याकडून देण्यात आला। सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या एकत्रित सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला।